फार कमी वेळा असं होतं की ज्या वेळेला दुसरा भाग हा पहिल्या भागापेक्षा जास्त वरचढ ठरतो आणि नाळ 2 हा देखील त्याला अपवाद नाही. सो नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी रिव्ह्यूवर. आणि आज आपण बघतोय एका बहुचर्चित मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू. चला आता मग सुरुवात करूयात. मंडळी, नागराज मंजुळे यांचा एक बहुचर्चित चित्रपट आलेला आहे आणि ज्याचा पहिला भाग प्रचंड गाजला होता. त्याच धर्तीवरती त्यांनी दुसरा भाग देखील आणलेला आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक जे की राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत पहिल्या भागासाठी, ते म्हणजे सुधाकर यक्कंटी, आणि त्यांनी या सिनेमाचं देखील दिग्दर्शन केलेलं आहे. दुसरा सिनेमा नक्की काय आणि या चित्रपटामध्ये नक्की काय दाखवलंय जे पहिल्या भागापेक्षा विशेष आहे, त्याच सगळ्या गोष्टी आता आपण बघणार आहोत. चला तर या कथेविषयी बोलूयात. तर मंडळी, या चित्रपटाची सुरुवात आहे त्यावेळेला पहिला भाग ज्या ठिकाणी संपला होता त्यानंतर जेमतेम 4-5 वर्षानंतर या चित्रपटाची कथा दाखवलेली आहे. आणि चैत्या आणि त्याचा जो परिवार आहे तो आता मूळ गावी त्यांच्या परत आलेला आहे. शंकर म्हणजे चैत्याचे जे वडील असतात त्यांचे गावाकडे काम असल्या कारणाने आणि चैत्याला सुट्टी असते, त्याच्यामुळे ते मूळ गावी परत येतात पिंपळ गावात. आणि पिंपळ गावात आल्यानंतर स्वतःच्या आईला भेटण्यासाठी जो चैत्या उत्सुक असतो, या भागात देखील दाखवलेला आहे. तो तिथे गावात येतो, आपल्या आईला भेटण्यासाठी जातो. त्याच आईला भेटून त्याला खूप आनंद देखील होतो आणि तो सगळ्या त्या गोष्टींमध्ये आईला भेटण्याची त्याची तगमग दाखवलेली आहे पहिल्या भागामध्ये, तीच या चित्रपटामध्ये देखील दाखवलेली आहे. आईला पाहिल्यानंतर त्याला हे देखील कळतं की आपल्याला 2 भावंड देखील आहेत आणि त्याच्यामध्ये त्याची लहान बहीण चिमी आहे, भाऊ असतो मणी. तर या दोघांना पाहून त्याला अत्यंत आनंद होता आणि त्या आनंदामध्येच त्या ठिकाणी गावात एक सण असतो आणि या सणामध्ये या चिमीने आपल्याला भाऊ म्हणून मान्य करावं, आपल्याला मोठा भाऊ समजावं, यासाठी चैत्या प्रयत्न करत असतो. आणि असाच या चित्रपटाचा पूर्वार्ध दाखवला आहे, ज्याच्यामध्ये चैत्या त्याच्या चिमीला, म्हणजे चिमी चैत्याची लहान बहीण दाखवलेली आहे, तिला मनवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि चित्रपट ज्या वेळेला उत्तरार्धाकडे जातो त्यावेळेला या 3 भावंडांना असं कळतं की गावाकडील डोंगरावरती एक विहीर आहे आणि या विहिरीजवळ जर काही बोलून दाखवलं, मनातील इच्छा जर बोलून दाखवली तर ती इच्छा पूर्ण होते. आणि त्यासाठी ते 3 जण त्या डोंगराकडे निघू लागतात. आणि या सर्व गोष्टींची एक सांगड जी आहे तो म्हणजे हा चित्रपट नाळ भाग 2. सोबतच जे वडीलधारे दाखवलेले आहेत त्यांच्यामध्ये देखील भावा बहिणींचे जे काही संबंध आहेत त्याच्यामध्ये कशी कटुता आलेली असते, त्यांच्यातील दुरावा जो आहे तो संपतो का, आणि या चैत्याला त्याचे जे 2 भावंड आहेत ते सामावून घेतात का. तर या सगळ्याचा प्रवास, या सगळ्याची गोष्ट म्हणजे नाळ भाग 2 असा हा सिनेमा आहे. या सिनेमाची कथा मी तुम्हाला खूप थोडक्यात सांगितलेली आहे. सांगायला बऱ्याच गोष्टी आहेत, पण तुम्ही खरं हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन नक्की बघा, कारण हा चित्रपट जो आहे ना तो थिएटरसाठी बनलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की आवर्जून हा सिनेमा पाहायला हवा. मला तर आपण या पात्रांविषयी बोलूयात. या सिनेमातील सगळ्यात मेन जो कलाकार आहे, मेन जे मुख्य जे पात्र आहे ते म्हणजे चैत्याचं. आणि चैत्याचं जे पात्र केलेलं आहे ते पहिल्या भागात जे पात्र साकारलं होतं त्यानेच या दुसऱ्या भागात देखील साकारलेला आहे. श्री पोकळे याने चैत्याचं जे पात्र आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे आपल्यासमोर सादर केलं आहे. जसा तो लहान असताना अतिशय उठावदार भूमिकेत त्याने पहिला भाग गाजवला होता, त्याच पद्धतीने दुसऱ्या भागात देखील चैत्या लक्षात राहतो. त्याने देखील त्याच्या वाट्याला जे काही पात्र आलेलं आहे चैत्याचं ते अत्यंत चोखंदळ पद्धतीने आपल्यासमोर मांडलं आहे. त्याच्यामुळे चैत्याचा अभिनय हा खरंच लक्षात राहण्यासारखा आहे. दुसरं जे महत्त्वाचं पात्र आहे आणि जे की चैत्याच्या तोडीस तोड म्हणून केलेलं आहे ते म्हणजे चिमीचं पात्र. आणि हे चिमी म्हणून जी लहान मुलगी दाखवलेली आहे ती म्हणजे त्रिशा ठोसर. त्या त्रिशाला पाहण्यासाठी तुम्ही नक्की हा चित्रपट जरूर पहा, कारण त्रिशाने इतका गोड अभिनय केलेला आहे. तिच्या ते हावभाव असतील किंवा तिची ती आपल्या मणी या भावासाठी जी काही तगमग दाखवलेली आहे, ज्या प्रकारे ती तिच्या मणी या भावाला जपत असते, ते सगळं बघण्यासारखं आहे. त्याच्यामुळे तिने खरंच सुंदर अशी भूमिका केली आहे. त्याच्यामुळे त्रिशाला पाहण्यासाठी तुम्ही हा चित्रपट नक्की पाहायला पाहिजे. इतका तिचा या चिमीचा अभिनय जो आहे तो लक्षात राहण्यासारखा आहे, उत्कृष्ट आहे, अविस्मरणीय आहे. अजून एक तिसरं जे महत्त्वाचं पात्र आहे ते म्हणजे मणीचं. आणि मणी हे पात्र केलेलं आहे भार्गव जगताप याने. तर तो मुळातच तो दिव्यांग आहे आणि त्याने या
दिव्यांग असलेल्या भावाची भूमिका साकारलेली आहे. त्याने देखील जे काही त्याच्या वाट्याचं आलेलं काम आहे ते उत्कृष्ट प्रकारे आपल्यासमोर मांडलं आहे. या तीनही बालकलाकारांचा अभिनय जो आहे तो कमाल आहे. अजून जर या चित्रपटातील पात्रांविषयी बोलायचं झालं तर शंकर म्हणजेच स्वतः नागराज मंजुळे, त्यांनी या दोन्ही चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे आणि बाप म्हणून सुद्धा ते लक्षात राहतात. चैत्याचा खरा बाप जो आहे तो दाखवलेला आहे या चित्रपटामध्ये आणि ते पात्र साकारलेले जितेंद्र जोशी आणि त्याने देखील त्याच्या वाट्याला आलेली भूमिका आहे ती खरंच लक्षात राहण्यासारखी केलेली आहे. चैत्याची खरी आई जी आहे ती म्हणजे दीप्ती देवी, ती आणि चैत्याची जी दुसरी आई दाखवलेली आहे देविका दत्तरदा, तर त्या दोघींनी देखील त्यांच्या वाट्याला आलेली जी भूमिका आहे ती अत्यंत साधेपणाने सहजपणे आपल्यासमोर रेखाटली आहे. त्याच्यामुळे या सर्व कलाकारांनी मिळून हा नाळ 2 हा चित्रपट तयार झालाय. का पाहावा? हा चित्रपट पाहण्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे या चित्रपटातील या बालकलाकारांचा आणि इतर सर्वांचाच सहज सोप्या सुंदर पद्धतीने केलेला असा अभिनय. त्याच्यामुळे अभिनय या चित्रपटाचं अंग आहे. दुसरं महत्त्वाचं जे कारण आहे हा चित्रपट पाहण्याचं ते म्हणजे या चित्रपटाची कथा. चित्रपटाची कथा इतक्या सहजपणे आपल्या समोर येते ना. स्वतः दिग्दर्शक सिनेमॅटोग्राफर सुधाकर यक्कंटी यांनी या चित्रपटाचं लेखन केलेलं आहे. त्याच्यामुळे कथा आणि पटकथा ज्या सहज सुंदर पद्धतीने आपल्यासमोर येत राहते, या लहान भावा बहिणींमधलं जे काही प्रेम असेल किंवा मोठ्यांमध्ये दाखवलेला दुरावा असेल, तर या सगळ्या गोष्टी कथेत इतक्या चांगल्या प्रकारे आपल्याला मांडलेल्या दिसतात ना. त्याच्यामुळे हा चित्रपट उच्च दर्जाचा ठरतो. त्याच्यामुळे या चित्रपटाची कथा, पटकथा या दोन गोष्टी या चित्रपटात जान आणतात. तिसरं महत्त्वाचं जे कारण आहे हा चित्रपट पाहण्याचं ते म्हणजे या चित्रपटातील संवाद. या लहान कलाकारांचे जे काही संवाद दाखवलेले आहेत, विशेषतः चिमीच्या तोंडून जे काही संवाद दाखवलेले आहेत, तिचे जे काही हावभाव दाखवलेले आहेत ते खरंच उत्कृष्ट लाजवाब झालेत. या तिघांमधील जे काही कॉन्व्हर्सेशन दाखवलेले आहे ते आपल्याला आपल्या बालपणीची आठवण करून देतात. या छोट्या छोट्या गोष्टींवरती जे काही काम केलेलं आहे दिग्दर्शकाने हे आपल्याला ठळकपणे दिसतं. त्यामुळे संवाद देखील या चित्रपटातील महत्त्वाची बाजू आहे. जमेच्या गोष्टी. या चित्रपटातील सगळ्यात महत्त्वाची जी जमेची गोष्ट आहे ती म्हणजे या चित्रपटाचं चित्रीकरण, सिनेमॅटोग्राफी आणि जे काही कॅमेरा अँगल्स घेतलेले आहेत ते खरंच वाखाणण्याजोगे आहेत. दिग्दर्शक ज्या वेळेला स्वतःच सिनेमॅटोग्राफर असतो त्याच्यामुळे त्याला प्रत्येक फ्रेम कुठल्या दिशेने कुठल्या क्षणी मांडायची या सगळ्या गोष्टी चांगल्या माहिती असतात आणि तेच ती जी काही चुणूक आहे ती सुधाकर यक्कंटी यांनी दाखवून दिलेली आहे त्यांच्या सिनेमॅटोग्राफीतून. त्याच्यामुळे त्यांनी जी काही दृश्य टिपलेली आहेत, विशेषतः जे काही जुन्नर दाखवलेले, पिंपळगाव जे दाखवलेले आहे तिथील गाण्यातील असेल किंवा ज्या वेळेला ती नदीकाठची काही दृश्य दाखवलेली आहेत, इव्हन त्या डोंगरावरती जी काही दृश्य दाखवलेली आहेत ती खरंच सुंदररित्या टिपलेली आहेत. त्याच्यामुळे सिनेमॅटोग्राफी हे या चित्रपटातील मोठी जमेची गोष्ट आहे. दुसरी जी जमेची गोष्ट आहे ती म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर यक्कंटी यांचं दिग्दर्शन. सुधाकर यक्कंटी यांनी 3 ते 4 चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत आणि नाळ जो आहे ना चित्रपट त्याच्यामध्ये त्यांना जास्त मेहनत घ्यायला लागलेली आहे. कारण या लहान कलाकारांकडून ज्या वेळेला आपण अभिनय काढून घ्यायला पाहतो त्यावेळेला ते जास्त कसब लागतं आणि या चिमीसारख्या कलाकाराकडून असेल किंवा चैत्यासारख्या कलाकाराकडून असेल, पहिल्या भागात चैत्याकडून असेल किंवा आता या दुसऱ्या भागात चिमीकडून असेल, तर इतक्या लहान वयात चांगल्या प्रकारचा अभिनय त्यांच्याकडून काढून घेणं यासाठी दिग्दर्शकाकडे जे काही कसब लागतं ते या दिग्दर्शकाने नक्की दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे दिग्दर्शन ही एक या चित्रपटाची जमेची गोष्ट आहे. आणि तिसरी या चित्रपटाची जमेची गोष्ट आहे ती म्हणजे या चित्रपटाचा क्लायमॅक्स. जेमतेम 2 तासाचा हा चित्रपट आहे, 2 तास 10 मिनिटांचा चित्रपट आहे. उत्तरार्ध जो काही दाखवलेला आहे, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हे दोन्ही जे दाखवलेले आहेत त्या दोघांमधला जो समतोल आहे त्याच्यामुळे चित्रपट क्लायमॅक्समध्ये देखील आपल्याला तितकाच खुर्चीला खिळवून ठेवतो. ही या चित्रपटाची जमेची गोष्ट. थोडक्यात साधी सोपी आणि मनाला भेटणारी गोष्ट म्हणजे नाळ 2. बालपणातील आणि मोठेपणातील नात्यांमधली जी काही गुंफण आहे ती उत्कृष्टरित्या आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळते. हा चित्रपट जो आहे तो सर्व परिवाराने एकत्रितपणे पाहण्यासारखा चित्रपट आहे. हा चित्रपट हा आपल्या बालपणात घेऊन जातो. आपल्याला आपल्या ज्या काही लहानपणीच्या गोष्टी आहेत त्या नक्कीच हा चित्रपट बघताना आठवेल. चित्रपटातील गाणी जरा अजून प्रभावशाली झाली असती तर चित्रपटाला अजून 4 चांद लागले असते. पण ठीक आहे, भिंगोरी असेल किंवा इतर जी गाणी आहेत ती तितकासा इम्पॅक्ट टाकू शकत नाहीत. त्याच्यामुळे अर्धा स्टार मी ह्या गोष्टीसाठी इथे कमी करतोय. पण ह्या गोष्टी खूप निग्लिजिबल आहेत. त्याच्यामुळे चित्रपटाचा जो मूळ गाभा आहे तो म्हणजे या चित्रपटातील सर्व कलाकारांचा अभिनय आणि चित्रपटाची कथा.
तर या गोष्टींसाठीच मी या चित्रपटाला देतोय 4.5 स्टार्स. तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला मला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचे जर काही सजेशन्स असतील किंवा तुमच्या जर काही सूचना असतील तर त्या देखील तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं चॅनल आहे मराठी रिव्ह्यूअर आणि मी अशाच प्रकारे सर्व भाषिक चित्रपटांचे ट्रेलर टीझरचे रिव्ह्यू घेऊन येत असतो प्रत्येक आठवड्याला. व्हिडिओत अशाच प्रकारच्या नवीन चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन लवकरच. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र.